नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भावाज IAS-मध्ये। मी डॉक्टर महेंद्र साठे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी भयावह आणि भीषण अशी पूर परिस्थिती निर्माण झाली, विशेषतः मराठवाड्यामध्ये, या कारणाने आपली जी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आहे, ही एक्झाम पोस्टपोन करण्यात आलेली आहे। म्हणजे बघा, पूरग्रस्त किंवा पूर बाधित जे ॲस्पिरंट आहेत या परीक्षेची तयारी करणारे, यांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली आहे। बघा, जर आपली जुनी तारीख बघितली तर ती होती बघा 28 सप्टेंबर, 28 सप्टेंबर। ती आता पोस्टपोन होऊन आत्ता डेट झालेली आहे बघा आपली 9 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर। म्हणजे आपल्याला अराउंड 40 डेज भेटलेले आहे त्याच्यामध्ये, 40 डेज प्लस याच्यामध्ये आपल्याला दिवाळी बोनस भेटलेले आहे। त्याच्यामध्ये पण आपले 3-4 दिवस नाही म्हटलं तरी जाऊ शकतात, ती सुद्धा गोष्ट फॅक्टर इन करावी लागेल। आणि हे जे 40 दिवस आहेत त्याचं रिव्हर्स काउंटडाऊन ऑलरेडी सुरू झालेलं आहे बघा। म्हणजे आपण ही गोष्ट पण लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि हे 40 दिवस त्या विद्यार्थ्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये मला सांगायचे आहेत। म्हणजे बघा, आपण शाळेमध्ये असताना लहानपणी असे निबंध लिहायचो की मी पंतप्रधान झालो तर, तसं काही ॲस्पिरंटमध्ये परीक्षा 1, 2, 3, 4 दिवसावर आल्यानंतर कुठेतरी एक थॉट येत असतो की अजून 8 दिवस भेटले असते तर हे त्यांच्यासाठी आहे की 8 नाही 40 दिवस भेटलेले आहेत बरं। आणि हे तेच विद्यार्थी असतात जेव्हा MPSCचं नोटिफिकेशन आलं, डिक्लेरेशन आलं की एक्झाम आपली पोस्टपोन झालेली आहे, सगळ्यात पहिले नेटफ्लिक्सचं, ॲमेझॉनचं सबस्क्रिप्शन घेणारे पण हेच ते विद्यार्थी असतात। असं याच्यात चुकीचं काहीच नाही। बघा, आपण आत्तापर्यंत 28 सप्टेंबरला एक्झाम होणार म्हणून एक इंटेन्स शेड्यूल फॉलो केलेला असतो। त्यामुळे प्री एक्झाम बर्नआउट जे असतं आपलं, प्री एक्झाम बर्नआउट म्हणजे आपली जी ॲक्टिव्हिटी असते अभ्यासाची असू द्या किंवा इंटेन्स शेड्यूल असू द्या, आपण पेपर सॉल्व करणं असू द्या किंवा रिव्हिजन असू द्या, जास्तीत जास्त गोष्टी ताणून अभ्यास केलेला असतो, त्यामुळे ते बर्नआउट झालेलं असतं। त्यातून रिकव्हरीसुद्धा गरजेची असते। त्यामुळे ही गोष्ट कुठेही चुकीची नाही आहे, तुम्ही जर काही एंटरटेनमेंट गोष्टी काही करत असाल तर। बरं, आता ही झाली आत्तापर्यंतची स्टोरी। पण तुम्ही जर या क्षणाबद्दल, या मोमेंटबद्दल जर मला विचाराल, या क्षणाचं महत्त्व काय आहे की आपली एक्झाम आता पोस्टपोन झालेली आहे, एक अराउंड 40 दिवस भेटले होते, त्याचं रिव्हर्स काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, तर या क्षणाचं महत्त्व मी एकाच गोष्टीमध्ये सांगेल की ही एक डिसिजिव्ह मोमेंट आहे। डिसिजिव्ह मोमेंट म्हणजेच आपण मराठीत ज्याला निर्णायक क्षण म्हणतो। बघा, कुठल्याही प्रक्रियेमध्ये किंवा इव्हन स्पोर्ट्समध्ये सुद्धा असे काही क्षण येत असतात बघा, ज्याला डिसिजिव्ह मोमेंट म्हणतो, निर्णायक क्षण म्हणतो। ते डिसाईड करत असतात की जी लाट आहे ती कोणत्या बाजूने झुकणार। म्हणजे आपण डिसिजिव्ह मोमेंट, निर्णायक क्षणाबद्दल जर सांगायचं झालं, दे विल डिसाईड इन विच वे डिरेक्शन ऑफ द विंड विल बी देअर। तर हे मोमेंट जे असतात ते मोमेंट आपल्याला एनकॅश करायचे असतात। का, कसं, ते सिस्टमॅटिकली सांगणार आहे बघा। एक उदाहरणं घेऊया आपण, 2 उदाहरणं घेत आहोत। पहिलं उदाहरण आहे बघा, चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल 2002ची मॅच होती बघा। ही चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल 2002ची मॅच होती। ही मॅच होती इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका। इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना याच्यामध्ये बघा अराउंड 262 रन काढल्या होत्या। साऊथ आफ्रिकेची जेव्हा बॅटिंग आली, ॲट वन पॉईंट ऑफ टाईम त्यांचा स्कोअर बघायचा झाला तर 196 रनवरती एक विकेट होती 36 ओव्हरमध्ये। म्हणजे एक 80-85 बॉलमध्ये त्यांना 60-65 म्हणजे रन काढायचे होते, 80-85 बॉल आणि 65 रन पाहिजे होते त्यांना। आता ही सिच्युएशन जर बघितली तुम्हाला, म्हणजे क्रिकेट ज्यांना कळतं, जे जाणकार आहेत, त्याच्यामध्ये बघा हे बॅट्समन जे आहेत ते आय डोंट नो वेदर यू कॅन रिकग्नाइज हिम। हर्षल गिब्स आहे तो बॅट्समन, त्यांनी 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारले होते इंटरनॅशनलमध्ये पहिल्यांदा। तर तो 116 रनवरती बॅटिंग करत होता तो बॅट्समन। त्याच्या नॉन स्ट्रायकर एंडला जो खेळत होता जॅक स्कॅलिस, तो 96 रनवरती खेळत होता। म्हणजे सगळं सिस्टमॅटिकली व्यवस्थित चाललं होतं, मोमेंटम त्यांच्या बाजूने होता। परंतु इथं एक मोमेंट आली बघा, ज्याला आपण डिसिजिव्ह मोमेंट म्हणू, की तिथं जॅक स्कॅलिसने खूप जास्त बॉडीचं एक्झॉशन झालेलं आहे, 116 रन काढलेल्या होत्या आणि खूप जास्त हीट एक्झॉशन झालेलं आहे, क्रॅम्प येत आहेत, म्हणून रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आजच्या स्टँडर्डने आणि तेव्हाच्या स्टँडर्डने हे पुढे तर डिस्कस करेलच, पण तो रिटायरमेंटचा डिसिजन घेतला, रिटायर्ड हर्ट म्हणून मैदानातून बाहेर गेला। म्हणजे जी सरळ सरळ मॅच होती ती अशक्यप्राय होऊन बसली त्यांच्यासाठी। जो मोमेंटम होता त्यांच्या विकेट पडत गेल्या आणि तो भारताच्या बाजूने झुकला गेला आणि ती मॅच हारली। म्हणजे
कुठेतरी हा आत्मसंतुष्टपणा किंवा कॉम्प्लिसन्सी जे म्हणतो किंवा अतिउल्हासितपणा आपल्यामध्ये सुद्धा येऊ शकतो की आता एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, आपण आरामशीर रिटायर होऊ शकतो, 10-15 दिवस आराम करू शकतो, मग पुन्हा बघू म्हणून. तर तो आत्मसंतुष्टपणा नडू शकतो. डिसिसिव्ह मोमेंटचा अर्थच असा असतो की गेम ऑन झालेली आहे. आता गेम ऑन झालेली आहे म्हणजे कोणासाठी गेम ऑन झालेली? सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे सांगू द्या की आपण जे 35 दिवसाची स्ट्रॅटेजी देणार आहोत, ही स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी आहे ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे. म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणी ऐकली होती बघा. इथं ससा आणि कासवाची गोष्ट नाही, तर सशांमध्ये स्पर्धा आहे. आणि आता हे जनजीचे सशा आलेले आहेत, त्यामुळे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता गेम ऑन सिच्युएशन आहे. म्हणजे बघा, ज्यांचा ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज किंवा मोर दॅन ॲव्हरेज अभ्यास झाला होता त्यांच्यासाठी तो सफिशियंट टाईम आहे. ते व्यवस्थित त्या गोष्टी कव्हर करू शकतात. लूज एंड जे आहेत, ग्रे एरिया ज्याला आपण वीक पॉईंट म्हणतो, त्याच्यावरती फोकस करू शकतात. ते पूर्णपणे पाहणारच आहोत. हे एक उदाहरण झालं. किंवा कट टू 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल बरं का. ही मॅच होती इंडिया वर्सेस न्यूझीलंडमध्ये. याच्यामध्ये हे रनआउट तर कोणी विसरणारच नाही ना. म्हणजे हे क्रिकेट प्रेमींच्या हृदयावर कुठेतरी एक ट्रॉमा बसलेला आहे ते रनआउटचं. तर ती जी मॅच होती त्याच्यामध्ये क्रिकेट एक्सपर्टचं म्हणणं होतं की म्हणजे इंडिया मॅच हारली ती. क्रिकेट एक्सपर्टचं म्हणणं होतं की पहिल्या दिवशी ज्या दिवशी मॅच झाली होती, एक इनिंग त्यांची झाल्यानंतर पाऊस आला आणि मग आपली इनिंग दुसऱ्या दिवशी झाली. तर त्याच दिवशी जर मॅच झाली असती तर इंडियाचा जो मोमेंटम होता टुर्नामेंटमध्ये, त्या मोमेंटमनुसार ते जिंकले असते. परंतु ती मॅच कुठे दुसऱ्या दिवशी गेली, प्लस ते सेमीफायनल वगैरे प्रेशर जास्त बिल्ड झालं आणि तो मोमेंटम आपण लूज केला आणि त्यामुळे ती मॅच हारली असं एक्सपर्टचं म्हणणं होतं. तो मोमेंटम आपल्याला लूज पण करायचा नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे डिसिसिव्ह मोमेंटमध्ये बघा, तुम्ही ते बघितलं असेल क्रिकेट एक्सपर्टमध्ये की ते असे मोमेंट असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की एकदम से इन्होंने जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ते मोमेंट आहेत ते की त्याच्यामध्ये कुठेही कुठल्या बाजूने मॅच फिरू शकते. बरं, आता मग हे जे लेक्चर आहे आपलं, त्याच्यामध्ये ही जी एक्झाम पोस्टपोनमेंट झालेली आहे तो एक अपॉर्च्युनिटी आहे की ट्रॅप आहे, एक सापळा आहे की एक संधी आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. हे घेताना जो पोस्टपोनमेंटचा जो परिणाम आहे, प्रभाव आहे आपल्या तयारीवरती असू द्या किंवा आपल्या मोमेंटमवरती असू द्या, कशा पद्धतीचा होऊ शकतो, त्यासोबतच आपला यातून मार्ग काढत कुठला रोडमॅप फॉलो करायचा आहे, एक स्ट्रक्चर्ड प्लॅन कसा करायचा आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सविस्तरपणे. परंतु हे जाणून घेण्याआधी आपण प्रिपरेशन ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती नक्की काय असते हे जाणून घेऊ. म्हणजे आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करतो, ती परीक्षेची तयारी करतो म्हणजे नक्की काय करतो बघा. प्रिपरेशन म्हटलं की त्याच्यामध्ये आपण काही ॲक्टिव्हिटीज फॉलो करत असतो. त्याच्यामध्ये बरेच आपण रीडिंग करतो, अभ्यासक्रम जाणून घेतो, अभ्यासक्रम शिकतो आणि मग त्याला आणखी जास्तीत जास्त घट्ट कंडेन्स करत चालत असतो, जास्तीत जास्त कॉम्पॅक्ट लेवलला. म्हणजे काय तर बघा, एकतर आपण कॉन्टेंट प्रिपेअर करतो, म्हणजे जो आशय आहे विषयाचा, विषय काय म्हणू आपण याला, तर ही गोष्ट प्रिपेअर करत असतो. सुरुवातीला विषय जाणून घेतो, मग त्याच्यामध्ये ते गोष्टी शिकून घेतो, व्यवस्थितपणे समजावून घेतो आणि मग त्याचं कुठेतरी आन्सर रायटिंगसाठी, युटिलिटी करण्यासाठी सुद्धा तेवढ्या लेवलला आपण डिटेलमध्ये समजून घेत असतो गोष्टी. तर एक कॉन्टेंट प्रिपेअर करत असतो. दुसरी गोष्ट आहे बघा कॉम्पिटन्स म्हणजेच क्षमता. कोणती? तर परीक्षाभिमुख क्षमता. एक्झाम कॉम्पिटन्सबद्दल बोलतोय आपण. म्हणजे काय, आपण अभ्यासक्रम पूर्ण केला, त्याच्यासोबतच आपण बाकीच्याही काही ॲक्टिव्हिटीज करत असतो. म्हणजे ॲन्सर रायटिंग करत असतो किंवा पूर्व परीक्षेसाठी काही मॉक टेस्ट सॉल्व्ह करत असतो, MCQ सॉल्व्ह करून प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे एक एक्झाम सायम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये जास्तीत जास्त ॲक्युरेसी आणण्यासाठी आपला हा प्रयत्न असतो. आणि हे करत असताना एक आपण मोमेंटम बिल्ड करत चालत असतो बघा, मोमेंटम. आता ही गोष्ट त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा सगळ्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला आठवेल की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा अभ्यास करायला आला होता प्रिपरेशनसाठी, त्यावेळेस द हिंदू किंवा आणखी कुठला न्यूजपेपर वाचत असेल त्यावेळेला किती वेळ लागत होता आणि आता किती वेळ लागतो त्या गोष्टी समजावून घेण्यासाठी. तर मोमेंटम म्हणजे काय, तर गतिशीलता. ही गतिशीलता आपल्या अभ्यासामध्ये आलेली असते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आपण ते बिल्ड करत चालत असतो परीक्षेसाठी. स्पेशली जेव्हा एक्झाम जवळ येते बघा, एक ग्राफ काढून तुम्हाला समजावून सांगतो. असा जर आपला अभ्यासक्रम सुरू झाला तर असा हळूहळू पिक करत असतो. आता हे आपलं 28 सप्टेंबरला पिक होतं आपलं, आपण त्या मोमेंटजवळ होतो इथं. तर त्यावेळेला आता डिक्लेरेशन आलेलं आहे की ही 28 सप्टेंबरच्या ऐवजी आता ही 9 नोव्हेंबरला गेलेली आहे परीक्षा. त्यामुळे मेरिट वाढू शकतं असा एक अंदाज, जर पॅटर्न तसाच राहिला तर मग हा जो आपण एक मोमेंटम बिल्ड केलेला आहे, पीक लेवलपर्यंत आलेलो आहोत,
आता एकदमच खाली येऊन जमणार नाही. खाली आलं तर 1 महिनाच टाईम आहे आपला, वर पण जायचं आहे. तर ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला असं म्हणणार नाही की लगेच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, 8 घंटे अभ्यास करा, 10 घंटे अभ्यास करा, आजपासूनच करा. नाही, तुम्ही ठीक आहे एक 4-5 घंटे आतापासून कन्सिस्टंटली देऊ शकता आणि वाढवत जायचं आहे आपलं. हे इथं जायचं आहे, इथं पीक गाठायचं आहे 9 नोव्हेंबरला. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ही गोष्ट सांगण्यासाठीच म्हणजे मी महात्मा गांधीजींचा, आज त्यांची जयंती पण आहे, यांचा फोटो का घेतला असेल, किंवा महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल ज्यांना म्हटलं जातं त्याचा फोटो का घेतला असेल. तर बघा, तर सर्वात महत्त्वाचं हे सुद्धा आपण जसं अभ्यास करताना हळूहळू मोमेंटम बिल्ड करत जातो, एक इनिंग बिल्ड करत जात असतो पीक लेवलला परीक्षेच्या टायमाला. आता परीक्षा पुढे गेल्यामुळे आपल्या मोमेंटमबद्दल पण चर्चा करायची. गतिशीलता जी आहे आपल्या अभ्यासातली, म्हणजे गतिशीलता म्हणजे काय बघा, एक क्षण येत असतो की त्या क्षणापासून तुम्हाला म्हणजे तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढलेली असते, तुमचं न्यूरल नेटवर्क तशा पद्धतीनं फायर करायला लागतं, त्या गोष्टी जास्तीत जास्त रिटर्न व्हायला लागतात. तर तो मोमेंटम लूज होऊ द्यायचा नाही. तर गांधीजींचा फोटो याच्यासाठी घेतला आहे, गांधीजी हे सुद्धा इनिंग बिल्ड करण्यामध्ये एक्सपर्ट होते, माहीर होते. म्हणजे बघा, त्याच्यावरती UPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की ज्या चळवळी उभा करण्याची जी पद्धती होती गांधीजींची, टेक्नॉलॉजी, म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट चळवळीचा एक कालखंड असायचा, किंवा चळवळी व्यतिरिक्त मधला जो कालखंड होता त्याला कन्स्ट्रक्टिव्ह कालखंड ज्याला म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये विधायक कामं केली जायची. म्हणजे कसलं, सूतकताई असेल बघा, किंवा दारूबंदी असेल, किंवा अस्पृश्यता निर्मूलन असेल, तर अशा ॲक्टिव्हिटीज घेतल्या जायच्या. आणि मग त्याच्यामध्ये असं होतं की गांधीजींचं म्हणणं होतं की जे लोकांची जी कॅपॅसिटी असते ना पीक लेवलला जाऊन आंदोलन करायची, ही दीर्घकाळ त्या स्टेजपर्यंत टिकू शकत नाही, नंतर खाली येत असते. ती खाली आणावी लागते, तरच मुवमेंट सस्टेन होतात, चळवळी सस्टेन केल्या जाऊ शकतात. मग तीच गोष्ट आपल्याला प्रिपरेशनमध्ये सुद्धा लागू पडते. तसंच महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीमध्ये सुद्धा, म्हणजे धोनीची जी मेथोडॉलॉजी होती म्हणजे इनिंग बिल्ड करण्याची, कुठे म्हणजे स्पेसअप कसं करायचं, इनिंगमध्ये कधी ॲग्रेशन दाखवायचं, कधी स्लो चालायचं, त्यासोबतच एक टार्गेटेड वेमध्ये चालण्याची गोष्ट होती, स्पेसअप करणे किंवा ॲक्सेलरेशन, कॅल्क्युलेटेड ॲग्रेशन कधी दाखवायचं, आणि मॅच पूर्ण फिनिश कशी करायची, ही गोष्ट आपल्याला इथून शिकायची आहे. म्हणून हे 1-2 एक्झाम्पल घेतलेलं आहे. बरं, आता आपल्याला ही जर गोष्ट समजली असेल, प्रिपरेशन ही ॲक्टिव्हिटी काय आहे, तयारी करतो म्हणजे नक्की काय आहे, तर आपल्याला पुढच्या गोष्टी आपल्याला समजायला सोपं राहील. आता बघा, जो परिणाम आहे आपल्या पोस्टपोनमेंट ऑफ द एक्झामिनेशनचा, त्याचा परिणाम कशा पद्धतीने होणार आहे, कुठल्या कुठल्या गोष्टीवरती, म्हणजे आपल्या सायकोलॉजीवरती म्हणजेच मानसशास्त्रावरती कसा परिणाम असतो हे एक्झाम पोस्टपोन झाली तर, त्याच्यासोबतच तुमच्या स्टडी मोमेंटमवरती जी गतिशीलता प्राप्त केलेली होती त्याच्यावरती, किंवा परीक्षेमधली जी कामगिरी असेल तुमचा परफॉर्मन्स, त्याच्यावरती कसा परिणाम होणार आहे हे 1 बाय 1 पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया सायकोलॉजीवरती कसा इफेक्ट होतो. आता सायकोलॉजीवरती गोष्टी बोलताना एक रिस्क ही आहे, म्हणजे तुमच्यापैकी म्हणू शकता सर तुम्ही लय शहाणे झाले का, म्हणजे हाय मोरल ग्राउंड घेतल्यासारखा, उच्च नैतिक पातळी गाठल्यासारखं होईल. परंतु वी ऑल आर ह्युमन बिईंग अँड देर आर सर्टन लॉज ऑफ ह्युमन नेचर, ह्युमन ब्रेन, म्हणजे काही ते लोकांनी मांडून ठेवलेले आहेत. तर त्याच्यावरती बोलणार आहे, म्हणजे नैतिकतेची पातळी न धरता काही सायंटिफिक लॉज जे मांडलेले आहेत. सायंटिफिक म्हणजेच एकदम फिजिकल सायन्ससारखे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसारखे नसतात. याच्यामध्ये सायकोलॉजी म्हणजे हे सिंथेटिक सब्जेक्ट आहेत. बघा, एक लॉ आहे याच्यामध्ये, पार्किन्सन्स लॉ. आता पार्किन्सन्स लॉ जो आहे त्याचा म्हणणं असं आहे की युअर वर्क एक्सपांड इन ऑर्डर टू ऑक्युपाय द टाईम अवेलेबल. म्हणजे बघा, तुम्हाला जर 2 दिवस दिले आणि सांगितलं की हे 2 दिवसांमध्ये हे 3 टॉपिक फिनिश कर आणि तिसऱ्या दिवशी तुझी परीक्षा आहे, तर तुम्ही ते करून येता तेवढ्या गोष्टी, म्हणजे अभ्यास 2 दिवसात करून येता आणि परीक्षा देता, व्यवस्थित स्कोअर पण करू शकता. परंतु असं सांगितलं की 3-4 टॉपिक करण्यासाठी तुझ्याकडे 20 दिवस आहेत, 20 दिवसांनी तुझी टेस्ट घेऊ आपण. तर आता टाईम भेटलेला आहे 40 दिवस वगैरे, त्यामुळे एक कॉग्निटिव्ह ट्रॅप डेव्हलप होऊ शकतो. बघा, कॉग्निटिव्ह ट्रॅप काय असतो सांगतो तुम्हाला मी. म्हणजे आपल्यामध्ये एक समज निर्माण होऊ शकते की आता आपल्याला 40 दिवस भेटलेले आहेत, खूप मोठा टाईम आहे, याच्यामध्ये एक 10-15 दिवस आपण आराम करू आणि मग त्यानंतर कामाला लागूया आपण. म्हणजे पण असं नाही आहे, आपण परीक्षेच्या आधी आता अभ्यास करत होतो 28 तारखेच्या आधी, म्हणजे 26-27 पर्यंतची गोष्ट. त्यावेळेला तुम्ही मोमेंटम बिल्ड केला होता वर्षभर, किंवा त्याच्या आधी काही महिने तुम्ही अभ्यास करत आला होता, टेम्पो बिल्ड केला होता, रिदम बिल्ड केला होता, त्यामुळे तुम्ही त्या स्टेजला होता. आणि एकदमच तुम्ही 10-15 दिवसाचा ब्रेक घेतला किंवा खूपच जास्त रिलॅक्स राहिलात, तर हे जे मग पुन्हा तुम्हाला 20 दिवस राहतील परीक्षेला, 15 दिवस जर ब्रेक घेतला याच्यामध्ये तर 20 दिवस बाकी राहतील, आणि ते काम खूपच मोठं दिसायला लागतं, छोटं काम सुद्धा मग मोठं दिसायला लागतं. आणि तुम्हाला खरंच अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर कळतं की आपल्या तर बॅटला बॉल लागा नाही गेला, आपल्याकडे मोमेंटम नाही आहे म्हणून.
म्हणजे आपल्याला मोमेंटम लूज करून जमणार नाही, गतिशीलता लूज करून जमणार नाही. थोड्या गोष्टी आता सुरू करायच्यात. आपल्याला पुढं सांगणार आहे रोडमॅपमध्ये मी कसं काय सुरू करायचं ते. एक लॉ हा झाला कॉग्निटिव्ह ट्रॅप, आपण गोष्ट लक्षात घेतली. किंवा कार्लसन्स लॉ आहे बघा, कार्लसन्स लॉ. या लॉचं म्हणणं असं आहे की एखादी गोष्ट असेल, तुम्हाला ते काम करताना ते खूप जास्त इंटरप्शन आले, मध्ये मध्ये अडथळे आले, तर त्या गोष्टीची क्वालिटी कुठेतरी डिटेरिएट होते, कमी होते. त्यामुळे आपल्याला हे इंटरप्शन न मानता एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपलं काम कंटिन्यू करावं लागेल. नो डाऊट एकदमच 10 घंटे 8 घंटे अभ्यास नाही करायला सांगणार मी तुम्हाला. तर मोमेंटम बिल्ड करायचं आपल्याला. आणि बघा, तुम्हाला 8 घंटे अभ्यास करणं जर अन्याय वाटत असेल ना, तर तुम्ही बाहेर जाऊन जॉब करून बघा. तुम्हाला 8 नाही, जबरदस्ती 9-10 घंटे सुद्धा काम करावं लागू शकतं. त्यामुळे ही खूप आवडीने गोष्ट करण्यासारखी ॲक्टिव्हिटी आहे, आपण ते एन्जॉय करूयात. बरं, आत्ता जी स्टेज आहे तुमची थोडंसं रिलॅक्स स्टेज असू शकते, नो डाऊट. पण आता आपल्याला कामाला सुरुवात करावी लागेल. रिलॅक्स स्टेटमधून बाहेर यावं लागेल. म्हणजे मिर्झापूर पिक्चरमध्ये मुन्नाला विचारतात बघा की जनरल सायन्स का स्कोर बढ़ाना पडेगा मुन्ना. तो मुन्नाचं उत्तर येतं, हाँ बढ़ा देंगे, जनरल सायन्स तो हमारा ही डिपार्टमेंट है, हमारा ही सब्जेक्ट है. त्यावेळेस मुन्नाला विचारतात कैसे, तर मुन्नाचं उत्तर येतं, हाँ मतलब बिल्कुल अभी इमिडिएटली नाही सोचेंगे. तर हे सोचेंगे जे आहे ते सोचेंगेसाठीच मी आलेलो आहे तुम्हाला सांगण्यासाठी, किंवा आपण त्याच्यावरती एक साधक बाधक चर्चा करणार आहोत, त्याचा आपल्याला फायदा राहील. बरं, मोमेंटम परफॉर्मन्सवरती मी ऑलरेडी हे एक्झाम्पल दिलेले आहे. म्हणजे हर्षल गिफ्टचं रिटायर्ड हर्ड होणं. म्हणजे बघा, आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर ऋषभ पंत वगैरे हात मोडल्यानंतर सुद्धा मॅच खेळतात, त्यानंतर जिंकून देतात. किंवा मॅक्सवेलसारखं पाय मोडल्यानंतर सुद्धा त्यांच्या टीमला 150-200 250 रन काढून त्यांच्या टीमला जिंकून देणारे हे असतात. तसं आत्मसंतुष्टीपणा, सेल्फ कॉम्प्लिसन्सी, किंवा त्याला आपण म्हणू की अति उल्हासितपणा, उल्हासित होऊन तुम्ही ग्राउंडच्या बाहेर जाऊन चालणार नाही. मॅचचा मोमेंटम चेंज होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. किंवा परीक्षाच पोस्टपोन झाली म्हणून फक्त सेलिब्रेशन करताय वगैरे, आणि मग पुन्हा तिथं एखादी अर्ध्या रन, म्हणजे थोडक्यात तुमचं रनआउट होतं आहे. अर्ध्या मार्कामुळे तुमचं मेरिट चाललं जातं आहे, किंवा 1 मार्कमुळे मेरिट चाललं जातं आहे. ते फोटो फिनिशबद्दल तर बोलणारच आहे मी पुढे मिल्खा सिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये. बरं, ही सुद्धा गोष्ट बघितलेली धोनीच्या बाबतीमध्ये आपण वर्ल्ड कप 2019 सेमीफायनल. सेहवागच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा बघा, आपल्या प्रत्येकामध्ये एक सेहवाग लपलेला असतो, आपण जो मोमेंटम बिल्ड केलेला असतो. सेहवागची खासियत ही होती की ही वॉज गुड स्ट्रायकर ऑफ द बॉल, आणि त्याला स्ट्राईकवर ठेवावं लागायचं. नाही स्ट्राईकवर खूप जास्त वेळ 15-16 बॉल जर स्ट्राईक नाही भेटली तर रिदम टेम्पो ब्रेक व्हायचा आणि विकेट देऊन चालला जायचं. नो डाऊट त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आले सेहवागमध्ये. नंतर ही वेंट ऑन टू प्रूव्ह हिमसेल्फ ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट टेस्ट प्लेयर हू कुड चेंज द मोमेंटम, अँड ही बेसिकली शेप द नेचर ऑफ टेस्ट मॅचेस. बरं, तेवढा इम्पॅक्ट होता. तो मोमेंटम आपल्याला मेंटेन करायचा असतो. आपण नॉन स्ट्रायकर हँडला राहून कंटिन्युअसली जमणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मिल्खा सिंग यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे उदाहरण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये हे खूप महत्त्वाचं कशासाठी आहे तुम्हाला कळेलच. मिल्खा सिंगने जी पार्टिसिपेट केली ती रोम ऑलिम्पिक्स 1960ला. त्याच्यामध्ये बघा 400 मीटरच्या रेसमध्ये पळाले होते. हे 400 मीटरची रेस, आणि या रेसमध्ये एक 250 मीटरच्या कॉन्टेक्स्टपर्यंत, म्हणजे 250 मीटरपर्यंत मिल्खा सिंग हे 1 नंबरला होते. त्यांच्या पुढे कोणीच नव्हतं, मिल्खा सिंगच पुढे होते. पण असं कुठेतरी लॅप्स कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालं, किंवा लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन झालं, किंवा त्यांनी थोडं मोमेंट घेतली की मग आपल्या मागे कोणी किती आहेत बघण्यासाठी वगैरे. आणि मग जेव्हा ती रेस संपली त्यावेळेस असं कळलं की मिल्खा सिंग जे आहेत ना, ते ब्रॉन्झ मेडल त्यांचं फक्त 0.1 सेकंदमुळे हुकलं होतं बघा. 0.1 सेकंद. आता त्यावेळेस तेवढेच टेक्नॉलॉजी किंवा साधनही उपलब्ध नव्हते. त्यावेळेस तो व्हिडिओ घेऊन त्याचं फोटो फिनिश नाव पडलं बघा त्या गोष्टीला, फोटो फिनिश. हे आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला समजावून सांगेलच फोटो फिनिश काय असतं ते. बघा 0.1 सेकंदमुळे मिल्खा सिंग यांचं, म्हणजे आधी तर 250 मीटरपर्यंत नंबर 1ला होते, त्यानंतर मागे पडले, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. 0.1 सेकंदमुळे ब्रॉन्झ मेडलसुद्धा त्यांचं गेलं होतं. तर फोटो फिनिश म्हणजे काय, तर लास्ट मोमेंटला तुमचं असं लॅप्स कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होऊन किंवा लॅक ऑफ मोमेंटम होऊ देऊन चालणार नाही. म्हणजे बघा, हे फोटो फिनिशमुळं ब्रॉन्झ मेडल राहिलेले, गोल्ड मेडल राहिलेले, सिल्वर मेडल राहिलेले MPSCमध्ये खूप भेटतील. म्हणजे
सिल्वर मेडल राहिलेली म्हणजे इंटरव्ह्यूला एक मार्क 2 मार्क कमी पडले किंवा 3-4 मार्क जे तर चांगले पडले असते त्यांना चांगली पोस्ट भेटली असती, सर्व्हिस भेटली असती, किंवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा एखाद्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये त्यातला किंवा एस एमध्ये अशा एखाद्या विषयामध्ये त्यांना कमी मार्क पडले, 1-2-3 मार्क कमी पडले वगैरे, किंवा पूर्व परीक्षेच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा अर्ध्या मार्कामुळे राहिलं, 1 मार्कामुळे राहिलं, हे फोटो फिनिश राहतंय. जर फोटो फिनिश राहतंय तर आत्ता हा जो मोमेंटम आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट काउंट होते बघा. जसं हे 0.1 सेकंद सांगितलं तसंच स्पर्धा आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या संदर्भात सुद्धा आहे. ते फोटो फिनिश कंप्लीट करायला विसरायचं नाही. म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट काउंट होणार आहे. मी तुम्हाला पुढे अभ्यासक्रमाच्या संदर्भात बोलणार आहे. फक्त मोटिवेशनल गोष्टी सांगून तुम्हाला स्तोम माजवणार नाही, शिकवणार आहे. तुम्ही प्रतिसाद द्या. रसिक विद्यार्थी मित्र, मायबाप जनता तुम्हाला सांगेल. म्हणजे आता जे 40 दिवस राहिलेले आहेत, 35 दिवस राहिलेले आहेत, त्याचा आपण एक रोडमॅप करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये मी तुमचे रिव्हिजन घेणार आहे. तुमचा जास्त टाईम न घेता हार्डली प्रत्येक विषयासाठी मला फक्त 3 ते 4 तास द्या. मग त्या विषयामध्ये काही राहणारच नाही. इतक्या लेवलला आपण जाऊन शिकू. बरं, आता आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये यांना तुम्ही ओळखलत का? म्हणजे आता गेमचे इक्वेशन कसे बदलले आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. खेळाचे जे समीकरण आहेत, म्हणजे आता परीक्षा पोस्टपोन झाली त्यामुळे ते समजून घ्यायचं, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्यांचा पिक्चर घेतलेला आहे. हे लॉरेन अँड हार्डी तर नक्कीच नाही आहेत. यांचं नाव आहे बघा डर्कवर्थ लुईस. यांची खासियत ही आहे की यांनी एक फॉर्म्युला तयार केला होता क्रिकेटसाठी. जेव्हा क्रिकेटमध्ये मॅच येतो, पावसामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येतो, तर त्या व्यत्यय आल्यानंतर पुन्हा जर सामना सुरू झाला तर मग जे टार्गेट आहे, जे समीकरण बदललेले आहेत खेळाचे, म्हणजे ते एखाद्या टीमकडे, बॅटिंग करणाऱ्या टीमकडे किती विकेट बाकी आहेत किंवा किती ओव्हर बाकी आहेत याच्यानुसार मग ते टार्गेट सेट केलं जायचं पुन्हा. मग डर्कवर्थ लुईस नियम लागू केला जायचा. आणि स्पेशली 90sमध्ये भारताच्या संदर्भामध्ये जिथं 5-6 विकेट गेलेल्या असायच्या भारताच्या आणि कुठेतरी 25 बॉलमध्ये 35 रन काढायचे असताना जर विकेट गेल्यानंतर तेवढा पाऊस जर आला तर तेच टार्गेट रिसेट होऊन मग 5 बॉलमध्ये 40 रन, 55 रन असं काहीतरी टार्गेट यायचं. मग इंडिया हारायची वगैरे त्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर मग त्याला मग त्या फॉर्म्युल्याला परत डर्कवर्थ लुईस टर्न फॉर्म्युला म्हटलं. DLS नियम म्हणतात बघा क्रिकेटमध्ये. विचारू शकतात एखाद्या स्पर्धेमध्ये कुठल्या DLS नियम कुठल्या स्पर्धेशी रिलेटेड आहे किंवा त्याचा फुल फॉर्म वगैरे. बरं ठीक आहे. तर हे जे कॉन्टेक्स्ट आहे, हे इक्वेशन आपल्या संदर्भात सुद्धा मांडावं लागेल. आता आपल्याकडे सुद्धा पावसामुळे व्यत्यय आलेला आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पुढे परीक्षा ढकललेली आहे. तर आपला सुद्धा फॉर्म्युला आपल्याला मांडावं लागेल. म्हणजे आपल्याकडे बघा इफेक्टिव्हली 35 डेज आहेत. आता इफेक्टिव्हली म्हणतोय मी, ते कसं काय एक्सप्लेन केलेलंच आहे. मग या 35 डेजमध्ये तुम्हाला तुमचं समीकरण मांडावं लागेल. आता तुम्ही स्वतःला सेंटरला ठेवा मध्ये इथं आणि जे तुमचे विषय आहेत ते पूर्णपणे मांडून घ्या एकदा. म्हणजे बघा तुमचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण असेल, सामान्य विज्ञान असेल, चालू घडामोडी असेल किंवा दुसरा पेपर जो असतो सीसॅट क्वालिफाईंग पेपर तो असेल. तर हे सगळे पेपर मांडल्यानंतर तुम्हाला समोर मांडायचे, त्याचं पुन्हा ब्रेकडाऊन करायचं आहे. त्याचे सब सब्जेक्ट आहेत. म्हणजे इतिहासाचे एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न, महाराष्ट्र स्पेसिफिकमध्ये सुद्धा समाज सुधारक वगैरे. भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला प्राकृतिक जगमध्ये पुन्हा त्याचं सुद्धा ब्रेकडाऊन करायचं आहे. टॉपिक वाईज सुद्धा ब्रेकडाऊन करायचं. आधी सब्जेक्ट सब सब्जेक्ट पुन्हा टॉपिक वाईज. म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा तुम्ही जनरल सायन्स जे आहे त्याच्यामध्ये बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकत असतो. त्याचं सुद्धा म्हणजे फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला काय काय शिकतात, मेकॅनिक्स शिकत असतं त्याच्यामध्ये, किंवा ॲकोस्टिक्स शिकत असतं, साऊंड वेव्ज वगैरे जे म्हणतो आपण त्याच्याबद्दल शिकत असतो. किंवा तर आपण ह्या सब्जेक्टचं पुन्हा सब सब्जेक्टमध्ये ब्रेकडाऊन करायचं आहे, पुन्हा टॉपिकमध्ये ब्रेकडाऊन करायचं आहे. हे समीकरण तुम्हाला समोर मांडून ठेवायचं आहे आणि मग तुम्ही स्वतःचं असेसमेंट करायचं आहे की यातला कुठला सब्जेक्ट आपल्याला अवघड वाटतो किंवा यातला सब्जेक्टमधला कुठला पर्टिक्युलर टॉपिक थोडा अवघड वाटतो. म्हणजे थोडक्यात तुमचं स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे बघा इथं. स्वॉट ॲनालिसिस. आता स्वॉट ॲनालिसिस काय असतं? स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट, हे आपण नंतर सांगू त्याच्याबद्दल. पण आता लक्षात घ्या की इथं तुमचे स्ट्रेंथ काय आहे, तुमचे वीक पॉईंट कुठले आहेत किंवा ऑपॉर्च्युनिटीज जिथं तुम्हाला स्कोअर करण्यासाठी जास्त चान्स आहे, पुन्हा पुन्हा त्याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत, हे एरियाज तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. म्हणजे मी स्वतः करणार आहे बघा. तुम्हाला एक अर्ध्या ते 1 तासाचं लेक्चर असेल. तुम्हाला खरंच खूप क्वालिटी, पुन्हा ते त्या गोष्टीकडे पाहायचंच नाही म्हटल्यानंतर तर 1 तासाचं लेक्चर द्या मला तुम्ही फक्त. त्याच्यामध्ये पूर्ण हे स्वॉट ॲनालिसिस करून देईल. तुमच्यासमोर सगळे पूर्ण अभ्यासक्रम मांडला जाईल, टॉपिक वाईज मांडला जाईल, त्यातला कॉन्सेप्ट काय आहे त्याच्याबद्दल थोडं जनरल डिस्कस केलं जाईल, कशावरती आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत
हे ॲनालिसिस आपण करायचं स्वतः इंडिव्हिज्युअली बसून सुद्धा, पण मी तुम्हाला ही मदत करेल. आपला प्रतिसाद पाहिजे मला विद्यार्थी मित्रांनो. असो बरं, हे ॲनालिसिस केल्यानंतर मग तुम्हाला पुढं आता रोडमॅप डिसाईड करायचा आहे की रोडमॅप कसा असेल आपला, की कशा पद्धतीने आपण याच्यातून मार्ग काढायचा आहे. तर बघा, एकदा जर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ कळल्या, विकनेस कळल्या, ग्रे एरियाज, वीक एरियाज ज्याला लूज एंड म्हणतो ते कळले, तर तुम्हाला ते टायटन अप करणं, त्याच्यावरती काम करणं खूप सोपं जातं. तर याच्यामध्ये मी जी स्ट्रॅटेजी आहे बघा, ती टू प्रॉन स्ट्रॅटेजी सांगेल. जी आपली रणनीती असेल ती 2 प्रॉन स्ट्रॅटेजी. कशी म्हणजे एक असेल तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वसमावेशकपणे संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे नेमून दिलेला तो व्यवस्थितपणे रिवाईज करत असता, त्या गोष्टी कव्हर करत असता. आणि दुसरी आहे टार्गेटेड रिव्हिजन. आपल्याकडे 35 दिवस आहेत टोटल. सजीव असतील, सजीवाचे वेगळं वर्गीकरण असेल, प्राण्यांचं वर्गीकरण असेल, वनस्पतीचं वर्गीकरण असेल, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म असतील, किंवा त्याच्यानंतर जे प्लांट फिजिओलॉजी आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे सगळे टॉपिक आहेत. तसंच फिजिक्सचे पण म्हणजे ते लेक्चरमध्ये तुम्हाला आपण ते कंडक्ट करूच. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे असेसमेंट केलेली आहे, ॲनालिसिस केलेलं आहे. आपले वीक एरियाज आपल्याला माहीत आहेत, तर त्या वीक एरियाजवर काम करायचं आहे. ते वीक एरियाज जे आहेत आपले, ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, ते कमीत कमी 3 वेळा रिव्हिजन करून जायचं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन 2 वेळा, वीक एरियाज 3 वेळा. म्हणजे असं म्हणतात ना की कीप युअर फ्रेंड्स क्लोजर अँड कीप युअर एनिमीज मोर क्लोजर. ते इथं लागू करायचं आहे आपल्याला. बघा, त्याच्यासोबतच जे आपले सब्जेक्ट आहे, तुम्ही जे ॲनालिसिस केलेलं आहे स्वॉट ॲनालिसिस, त्याच्यानुसार सब्जेक्ट तुम्ही डिवाईड करू शकता. म्हणजे तुमचे जे स्ट्रेंथ आहेत, तुमचे विकनेस आहेत, तर त्याला बघा. म्हणजे इकडे जर बघितलं, जे तुमचे ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहेत कुठले, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, नंतर इकॉनॉमिक्स आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे, हे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी कमांड आलेली असते विद्यार्थ्यांची. मग फ्लूट सब्जेक्ट कुठले आहेत, तर याच्यामध्ये एक तर चालू घडामोडी, दुसरा आहे सीसॅट पेपर 2 मधलं, आणि जनरल सायन्स पेपर 1 मधलं आपलं सामान्य विज्ञान ज्याला म्हणतो. तर हे थोडं फ्लूइड सब्जेक्ट असू शकतात विद्यार्थ्यांमध्ये. तर याच्यावरती काम करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने आपला रिव्हिजन स्केड्यूलसुद्धा असाच घेणार आहोत आपण. कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन 2 वेळा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपली, आणि टार्गेटेड रिव्हिजन आहे ती 3 वेळा घेणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने जर आपण डिव्हिजन केलं तर आपला एक सेग्रिगेशनमध्ये आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये आपला टाईम ॲलोकेट कशाला कमी जास्त करायचा हे आपल्याला कळेल व्यवस्थितपणे. आणि त्या पद्धतीने आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि टार्गेटेड रिव्हिजन अशा दोन्ही वेनी आपण रिवाईज करू शकतो. तर अशा पद्धतीने भावा जायसकडनं जे सिंहावलोकन इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे ते आपण परत रिस्टार्ट करत आहोत 2.0 नावाने. आणि याच्यामध्ये आपण 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन घेणार आहोत आणि 3 टार्गेटेड रिव्हिजन घेणार आहोत. पण याच्यामध्ये आपला प्रतिसाद भेटला तर मला टार्गेटेड रिव्हिजन घ्यायचं कळेल. तुम्ही विषय सांगा, तो विषय, आणि मला एक 4 तास द्या फक्त त्या विषयासाठी. तो विषय तुम्हाला पूर्णपणे तुमच्यासमोर खोलून नाही मांडला आणि तुम्हाला पूर्णपणे तो आत्मसात नाही झाला तर पुन्हा तुम्ही माझं नाव घ्या की सर नाही झालं म्हणून सांगा मला म्हणून. जो आपला विधायक कार्यक्रम आहे पुढच्या 35 दिवसाचा, अशा पद्धतीने आपण हा विधायक कार्यक्रम राबवणार आहोत. आपल्या प्रतिसादाची मला अपेक्षा आहे. धन्यवाद.